Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today I am teaching you science third lessons numericals. Okay, density of substance and relative density. First, before going to these numericals, we have to see these formulas. Okay, so density is equal to mass upon formula. Okay, तो हमने देखा है कि density depend upon mass and volume of that object. Okay, and the SI unit of density is kilogram per meter cube. The property density is very useful in deciding the purity of the substance. The relative density of a substance is expressed WRT. The density of water relate main ये है हमें the formula of density is equal to mass upon volume and relative density is equal to density of substance upon density of water. Your voice is not going to stairs. Okay, I will send him video then. This being a ratio, so यहाँ पे क्या है, relative density जो है उसके वो क्या होती है, ratio of density of substance and density of water. So चलो अभी आगे देखते हैं. Solve example. The area of a tiffin box is, who will read? Rasika, read now. Rasika. My teacher. Yes, read first example now. The area of the bottom of a tiffin box is 0.25 meters square and the weight is 50 N. Calculate the pressure exerted by the box on the shelf. Given area is equal to 0.25 meters square. Weight of the box is equal to 50 N. Okay. Pressures. No, it's okay. Is equal to force by no, area. Yeah, enough. Only I want this example. Okay, thank you, teacher. Okay, welcome. So the area of the bottom of a tiffin box is, पहले अभी हमें पहले काय बघायचं आपल्याला की एरिया ऑफ बॉटम, एक टिफिन आहे, खाऊचा डब्बा आहे, एका फळीवर ठेवलेला आहे. ओके, एका शेल्फवर ठेवलेला आहे. तो जो खाऊचा टिफिन आहे, टिफिन बॉक्स आहे, त्याचं जे बॉटमचा एरिया आहे, ओके, त्याचा जो बॉटमचा एरिया आहे तो किती आहे, 0.25 मीटर स्क्वेअर आणि त्याचं वेट जे आहे ते आहे 50 न्यूटन. काय आहे, 50 न्यूटन. तर तो आता हे बघा, ही काय आहे, ते शेल्फ आहे म्हणजे ती फळी आहे आणि इथे तो जो टिफिन बॉक्स आहे त्या याच्यावर ठेवलेला हा टिफिन बॉक्स आहे. तर आपल्याला काय सांगायचं आहे की कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. म्हणजेच की आता तो जो डबा आहे त्या डब्याने त्या शेल्फवर म्हणजे त्या फळीवर किती फोर्स एक्झर्ट केलं आहे, किती प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग बघा आता, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. एंड व्हाट इज द फोर्स इज कितना दिया गया है, 50 न्यूटन. आणि एरिया किती दिला आहे, तो फोर्स अपॉन एरिया, फोर्स दिला आहे 50 न्यूटन आणि एरिया दिला आहे 0.25 मीटर स्क्वेअर. मग दोघांचं कॅल्क्युलेशन केलं, आन्सर आलं 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी आलेच पाहिजे. कसे आले पाहिजे बघा. आता इथे काय दिलं आहे वरती, एक मिनिट आता इथे मी पहिले लिहून घेते. मग वरती आहे 50. ओके, 50 अपॉन किती आहे, 0.25. पण जर मला हा 0.25 जो आहे तो मला 25 मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर 1 2 नंतर पॉईंट दिलेला आहे
म्हणजे इथे मला इंटू किती करावं लागेल 100 आणि मग इथे येईल आपलं इंटूचं साइन। ओफो ये क्या आ रहा है अभी यहाँ पे, एक मिनट ओके, इथे इंटूचं साइन 25 वन जा 25 and 25 टू जा 50, 100 टू जा 200। बरं, मग आता इथे आलं की नाही आपलं बरोबर कॅल्क्युलेशन 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर। अशा याच्यामध्ये काय करायचं असतं, हे पॉईंट्स जरा कॉम्प्लिकेटेड्स असतात ना, जर 2 नंतर पॉईंट आहे ना तर याला मी नंबरमध्ये कन्वर्ट केलं, 25 मध्ये केलं डेसिमलमधून, पण मग इथे वरती 100 लिहावं लागेल। जर वरती इथे 50ला पॉईंट असतं तर खाली आपल्याला 110 काय असेल ते लिहावं लागतं। बरं, कळलं का नक्की कॅल्क्युलेशन्स कसे केले मी? Yes, teacher. हाँ, okay. The second example is calculate the relative density of iron if the density of water is 10 raised to 3 kilogram per meter cube and the density of iron is 7.85 into 10 raised to 3 kilogram per meter cube. सो अभी देखो या दुसरं जे सम आहे, जर आता इथे सांगितलंय वॉटरची डेन्सिटी किती सांगितलंय आहे 10 raised to 3 किलोग्राम पर मीटर क्यूब। हे बघा इथे डेन्सिटी ऑफ वॉटर, नंतर दिलंय, मग आपण इथे गिवन मध्ये लिहिलं डेन्सिटी ऑफ वॉटर, नंतर डेन्सिटी ऑफ आयर्न ती पण दिलेली आहे, इथे जी दिली आहे तीच आपण लिहिली। मग आता इथे आपल्याला काय शोधायचं आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न, आणि रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न जर काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स म्हणजेच आयर्न अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर। तर चला मग आपण काढूया। मग आता इझी झालंय की डेन्सिटी ऑफ आयर्न तो सबस्टन्स म्हणजे आपला तो किती आहे, आयर्नची डेन्सिटी 7.85 इंटू 10 raised to 3 आणि खाली वॉटरची डेन्सिटी आहे 10 raised to 3। मग आता हे दोन्ही कट झाले, राहिलं किती 7.85। बस, कळलं का, समजतंय का? इथे आता हे तर कट झाले म्हणजे इथे उरला फक्त 7.85 एवढी आहे आपली रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न। इट इज व्हेरी इझी सम, ओके। आफ्टर दॅट द एरिया ऑफ द टिप ऑफ अ स्क्रू इज 0.5 mm square and its weight is 0.5 न्यूटन। कॅल्क्युलेट द प्रेशर में आपण पा म्हणजे शिकलो आहे ते बार वगैरे, एक्झर्टेड बाय द स्क्रू ऑन अ वुडन प्लँक। आता एक वुडन प्लँक आहे म्हणजे काय, एक लाकडी फळी आहे आणि त्याच्यावर स्क्रूचं क्षेत्र म्हणजे स्क्रूचा जो एरिया आहे टिपचा तो 0.5 mm स्क्वेअर आहे आणि त्याचं वेट 0.5 न्यूटन आहे। तर त्याच्यावर तो किती प्रेशर एक्झर्ट करेल। आता प्रेशर एक्झर्ट करायचं, मग प्रेशर काढायचं आहे, तर इथे आपल्याला प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया। इकडे वरती फोर्स दिला होता म्हणून फोर्स अपॉन एरिया, इकडे वेट अपॉन एरिया। मग आता वेट अपॉन एरिया आहे तर 0.5 न्यूटन अपॉन 0.5 इंटू 10 raised to -6 हा आपला त्यांनी दिलेला एरिया आहे। तर तो एरिया आपण याला लिहून घेतला, मग इथे 0.5 कट, रिमेनिंग देअर काय राहिलं। आता इथे हे पण मला तुम्हाला थोडं एक्सप्लेन करावंच लागेल। बघा इथे 0.5 अपॉन 0.5 इंटू वेट अ मिनिट इंटू 10 raised to -6, ओके। यहाँ इथे 0.5 कट,
मग उरलं कोण 1/10⁻⁻⁶. जर हा इथे मायनसमध्ये आहे तर तो वरती जाताना प्लसमध्ये आपण याला घेऊ शकतो. म्हणजे आन्सर आपल्याला फक्त मिळेल 10⁻⁶. कारण आपल्याला जर आपण तुम्ही हे बघा इथे एचा एम तुम्ही शिकले मॅथ्समध्ये, जर इथे मायनस असेल तर म्हणजेच A⁻m. इथे जर तो मायनसमध्ये असेल तर तो वरती जाताना प्लसमध्ये होतो. हे आपण शिकलेलो आहे. म्हणजे मॅथ्सचे जे रूल्स आहे ना, इंटिजर्सचे वगैरे, ते सगळे रूल्स, सगळ्या प्रकारचे रूल्स आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तरच तुम्हाला सायन्समधले न्यूमरिकल्ससुद्धा जमतील. ओके, म्हणून इथे आन्सर आलं 10⁻⁶. फोर्थ, mass of a block of metal is 10 kg and its dimensions are length 50 cm, breadth 10 cm and height 20 cm. If the metal block is placed on the following surface on the table ABCD, on the table, find out on which of the surface ABCD, CDEF and BCFG will the pressure exerted on the table be maximum. ओके, तो हे बघ इथे तुम्हाला इथे ड्रॉ पण करून दाखवलं आहे त्यांनी की आता एखादं मेटलचं आता एखाद्या मेटलचा ठोकळा आहे, म्हणजे मास ऑफ म्हणजे ब्लॉक ऑफ अ मेटल, एखाद्या धातूचा, कोणत्याही धातूचा त्यांनी एक ठोकळा घेतला, ब्लॉक घेतला. इथे मला तो ब्लॉक दिसतोय आणि तो ब्लॉक जो आहे त्याचं पूर्ण वजन किती आहे 10 किलोग्राम, म्हणजे 10 किलोग्राम त्याचं वजन आहे. मग त्याची लांबी म्हणजे त्याची लेंथ, हाईट, त्याची लेंथ, हाईट आणि एरिया दिलेला आहे. सो वेट ऑफ द इथे एरिया दिलेला आहे. ओके, म्हणजे लांबी, रुंदी, उंची सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि टेबलावर धातूचा ठोकळा पुढील, आता हे जे आहे, आता हा धातूचा ठोकळा आहे आणि हा जर असा एखाद्या टेबलावर आणून, हा टेबल आहे आणि ह्या टेबलवर तो सपोज मी ठेवला, तर तो त्याच्यावर प्रत्येकाला किती कोणत्या ह्याच्यामध्ये की प्रेशर जास्त एक्झर्ट करेल, कोणत्या बाजूला, मग ABCD की इथे वेगवेगळे त्यांनी साईड्स दिलेले आहे, कोणत्या साईडहून तो प्रेशर जास्तीत जास्त एक्झर्ट करेल. मग तुम्ही तो जर ठोकळा असा ठेवताय की आडवा ठेवताय याच्यावर पण डिपेंड करतंय. तर चला आपण बघूया. द वेट ऑफ द ब्लॉक, मग आता ब्लॉक जो आहे त्याचा वेट जो आहे तो mg मध्ये आहे. म्हणजे mg मध्ये नाही, सॉरी, वेट ऑफ द ब्लॉक इज इक्वल टू mg, म्हणजे W इज इक्वल टू mg. हा तर आपला काय आहे, फॉर्म्युला आहे. मग नंतर तो मग त्याच्यामध्ये आपण लिहिलं 10 × 9.8, म्हणजेच किती आलं, मग इथे 9.8, एक पॉईंट पुढे सरकला, 10ने मल्टिप्लाय केलं म्हणून इथे झालं 98 न्यूटन. म्हणजे आता इथे पहिले आपण त्याच्या वेट काढलं तर ते 98 न्यूटन निघालं. नंतर फॉर द सरफेस ABCD, हा जो त्याचा सरफेस आहे, मग त्याचा लेंथ दिलेली आहे आणि हाईट पण दिलेली आहे. मग एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू हाईट, आणि मग इथे लेंथ इंटू हाईट केल्यावर मग 5 2 जा 10 आणि हे 2 0 म्हणजे 1000, म्हणजे आता इथे काय झालं 1000 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच मग आता हे सेंटीमीटरमध्ये होते तर मीटरमध्ये कन्वर्ट करताना इथे काय झालं 0.1 मीटर स्क्वेअर. हा त्याचा काय याचा ह्या साईडचा एरिया आपण काढला. नंतर आपण काय केलं, प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. मग आता प्रेशर काढायचं आपल्याला ABCD साईडचं.
तर ABCD साईडचं वेट, आता तुम्हाला बॉक्सचं वेट माहिती आहे किती आहे, 98 न्यूटन. मग इथे 98 आपण लिहिलं. आणि एरिया किती आहे, 0.1 मीटर स्क्वेअर, तो पण मी इथे लिहिला. म्हणजेच जर दोघांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर इथे 980 पा एवढं आन्सर आलं. कारण याचं पा हे काय, त्याचं युनिट आहे, पास्कलमध्ये काढायला लावलेलं आहे. आता फक्त एक छोटीशी गोष्ट की 98 अपॉन 0.1 म्हणजे 1 आहे, हा 0.1 आहे, तर तो डेसिमलमधून नंबरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर एक नंतर पॉईंट आहे, म्हणून इथे मी 100 केलं. मग आता हा खाली नुसता 1 राहिला तर याला काही अर्थ नाही. म्हणजेच मग 980 हा काय झाला आपला आन्सर, 980 पा. ओके. फॉर द सरफेस CDEF लेंथ, आता हे झालं आपलं याचं काय झालं, हा जो एरिया, याचा एरिया होता ना, याच्यावरनं आपण याचा किती फोर्स प्रेशर एक्झर्ट केलं, याने 980 पा फोर्स एक्झर्ट केलं. पण आता हेच आपण जर असा एरिया घेतला BCFG असं जर घेतलं, ह्या सरफेसहून किती फोर्स म्हणजे किती प्रेशर एक्झर्ट होतं, समजतंय का सगळ्यांना, आहेत का सगळे? ओके. तुम्हाला कळतंय नक्की? हो टीचर. व्हेरी गुड. तर पहिले काय केलं आपण, सर्वात सुरुवातीला याच्यामध्ये पहिले वेट काढलं, ते आलं 98 न्यूटन. नंतर मग आपण एरिया काढला ABCD साईडचा, तर तो एरिया आपल्याला मिळाला 0.1 मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर ह्याच साईडचा आपण काय केलं, प्रेशर काढलं, ते आपल्याला मिळालं 980 पा. आता आपल्याला साईड चेंज करायची. मग साईड चेंज करायची असेल तर मग त्याचं आता बघा, सॉरी, जर आता याच्यामध्ये तुम्ही बघा काय फोर्स फॉर द सरफेस CDEF, आता मी सांगितलं तुम्हाला इतक्यात CDEF म्हणजे आता इथे CDEF वरती म्हणजे वरचा भाग, एक मिनिट, CDEF दिसतंय तुम्हाला व्यवस्थित स्क्रीन? मग आता त्याचं काढू. त्याची लेंथ आहे 50 आणि ब्रेथ आहे 10. आता इथे बघा हा भाग दिसतोय ना, तो 10 आहे. तर त्याच्यानुसार आपण त्याचा जर एरिया काढला तर तो मिळाला 500 सेंटीमीटर आणि तो मीटरमध्ये कन्वर्ट केला तर 0.05 मीटर स्क्वेअर, तो आपल्याला एवढा एरिया मिळाला. मग आता ह्या वरच्या भागाचं जर प्रेशर पाहायचं असेल आपल्याला तर तो प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. मग त्याचं वेट किती आहे, आता इथे बघा 0.05 होतं, तर मग हा याला फक्त 5 मध्ये कन्वर्ट करताना, म्हणजे ॲक्च्युली इथे तुम्ही डायरेक्ट असं करू नका, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. वेट किती दिलेलं आहे आपल्याला 980, मग तुम्ही इथे लिहून घेताना असं लिहा 980 अपॉन किती आहे 0.05. मग आता 1 2 किती नंतर पॉईंट द्यायचे आहेत आपल्याला, 2 नंतर पॉईंट द्यायचे आहेत. मग जर इथे 2 नंतर पॉईंट द्यायचे असेल, एक मिनिट, 9 इथे 98 पाहिजे होता, हा 0 नाही पाहिजे होता, वेट 98 आहे ना, तर हा 0 नको होता, परत बॅक जावं लागेलच मला. 98 न्यूटन आहे, इथे आलं वेट 98 न्यूटन. एरिया किती आला, एरिया सांगा पटकन,
एरिया आला 0.05. ओके, 0.05. हा हे बघा, हा एरिया होता आणि वेट तर सगळीकडे आपलं 98 न्यूटनच येणार आहे. तर बघा आता हा मी 98 तसंच लिहिलं. त्याच्यानंतर आता हा 1, 2 नंतर पॉईंट आहे म्हणून याला मी 100 केलं. आता हा जो 5 आहे त्याला मी अलोन खाली एकट्याला ठेवलं. म्हणजे किती आलं 9800 अपॉन 5. ओके, हे बघा इथे मग आलं 9800 अपॉन 5. मग चला आता याने मग इथे तुम्ही याला डिवाइड करू शकता. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि इथे झाला 0 म्हणजे 20. मग 98 इंटू 20 करा. आता मी पहिले इथे 0 तसाच्या तसा लिहिला. मग 9 2 जा 18. मग इथे आला 1 कॅरी केला. मग परत 9 2 जा 18 नाही रे, 8 2 जा 16, 8 2 जा 16, 1 कॅरी केला. 9 2 जा 18 आणि इथे झाला मग +1 म्हणजे इथे झाला 19. इथे झाला 19 म्हणजे 1960. मग याचा आन्सर 1960 आहे का बघूया बरं आपण. हा, मग याचं हे बघा, याचं जर मी कॅल्क्युलेशन करते तर आलं 1960. इथे डायरेक्ट दिलेलं आहे, पण मग तुम्हाला कळलं पाहिजे ना की इथे 98 100 कसं आलं, इथे 5 कसं आलं. इथे तर ऑलरेडी असं आहे आणि इथे तर त्याचं वेट 98 आहे. मग 98 अपॉन 0.005 हां असं असेल तर मग 0.05 असेल तर मग 2 नंतर पॉईंट द्यायचा म्हणून तो 100 वरती घ्यायचा. तर ह्या सगळ्या मेथड्स तुम्हाला यायला पाहिजे. नंतर BCFG. हां BCFG. आता याचं काढायचं. याचं पण मग काढताना चला, मग इथे 10 इंटू 20 आहे. याचं इकडे 10 आहे आणि इकडे 20 आहे. तर मग एरिया आता तुम्हाला वेट तर माहितीच आहे 98 आहे आणि एरिया किती आला 500 सेंटीमीटर. सेंटीमीटरचे नंतर मीटर करताना 1 मिनिट बॅटरी. सेंटीमीटरचे मीटर करताना ते पॉईंटमध्ये कन्वर्ट झालं आणि 0. कुठे हा BCFG म्हणजे इथे हाईट आहे 20 आणि ब्रेथ आहे 10. मग इथे 20 इंटू 10 केलं तर 200 झालं आणि सेंटीमीटरचे मीटर करताना तो 0.02 मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट झाला. मग तसंच सेम ॲज इट इज 98 अपॉन 0.02. आणि मग त्याचा आन्सर तुम्ही आता स्वतः काढायला यायला पाहिजे, कारण हा 1 2 नंतर पॉइंट आहे. म्हणजे इथे 98, मग इथे काय होणार 9800 अपॉन आणि मग इथे आता 2चा जो 2 याला इथे आपण एकट्यानं 2 घेतलं. काय घेतलं आपण 2 केलं ना, याला 2 मध्ये कन्वर्ट केलं नंबर मध्ये आणि त्याच्या जोडीचा 2 नंतर याच्या बघा इथे 2च्या आधी पॉइंट होता म्हणून ते 100 वरती गेले. आणि मग आता आपल्याला काय करायचंय, याला डिवाइड करायचंय. 2 1 जा 2, 2 4 जा 8, इथे 2 4 जा 8, मग इथे 8 1 उरला. 2 9 जा 18 आणि मग 00 तसेच, म्हणजे 4900 पा हे आलं याचं. आणि मग सगळ्यात मॅक्झिमम जे प्रेशर आहे, स्मॉलर द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लॉंगर इज द प्रेशर. मग आता सगळ्यात जास्त प्रेशर कोणाचं आहे बघा, हा 4900 आला, हा आला. जेवढं स्मॉलर, जेवढा एरिया स्मॉल तेवढं प्रेशर मात्र हाय, बरोबर. मग मी आता बघा मॅक्झिमम प्रेशर म्हणजे स्मॉलर एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लार्जर इज द प्रेशर. स्मॉलर कॉन्टॅक्ट म्हणजे बॉक्स जर असा ठेवला
तर त्याचं प्रेशर जास्त आणि असा जर ठेवला तर त्याचं प्रेशर कमी. समजलं का? हो टीचर. हा, हे बघा फक्त कॉम्प्लिकेटेड आहे. पहिले काय करायचं, वेट तर माहिती आहे पूर्ण पहिले वेट काढून घेतलं, त्याचं 98 न्यूटन वेट आहे पूर्ण बॉक्सचं. मग फक्त हे बघा याचा एरिया काढला म्हणजे मग 98 अपॉन एरिया, मग नंतर वरच्याचा एरिया काढला 98 अपॉन एरिया, नंतर ह्या भागाचा एरिया काढला 98 अपॉन एरिया, आणि मग तिघांचा एरिया काढला. तर असं लक्षात आलं की ह्याचं सगळ्यात जास्त प्रेशर जास्त मिळतं. एरिया काढल्यानंतर मग प्रेशर काढलं, मग याचं प्रेशर जास्त मिळतं. अ पीस ऑफ मार्बल टाईल वेट 100 ग्राम इन एअर. If its density is 2.5 gram per cc, what will be its weights in water? म्हणजे काय, एक संगमरवरी मार्बल टाईल म्हणजे काय, एक संगमरवरी फळी घेतली आपण, आपलं टाईल म्हणजे काय, फरशी घेतली, आणि काय केलं की त्या तुकड्याचं वजन हवेमध्ये किती होतं, 100 ग्रॅम होतं, आणि त्याची जी डेन्सिटी होती 2.5 ग्रॅम पर सीसी होती. असं असेल तर त्याचं पाण्यातलं वजन किती, हे एअर मधलं वजन आहे, आता पाण्यातलं वजन किती. मग वॉटर वेट इन एअर ते घेतलं, डेन्सिटी लिहिली, त्याचा व्हॉल्यूम पण लिहिला. मग आता जर व्हॉल्यूम इज इक्वल टू 100 ग्राम, मग हे काय केलं आपण की जर आपल्याला त्याचा व्हॉल्यूम काढायचा असेल तर मग इथे 100 अपॉन 2.5 म्हणजे वेट अपॉन डेन्सिटी करावं लागेल. तर आपल्याला आलं 40 cc. मग इथे पण तुम्ही 100 करताना पण 2.5 आहे, तो मी 2.5 कन्वर्ट केला मी 25 मध्ये. इथे एक पॉइंट होता ना, तो पॉइंट मी काढून टाकला. मग तो जर काढायचा असेल तर एक नंतर पॉइंट आहे, म्हणजे इथे झाला 10 एक नंतर. मग 25 1 जा 25, 25 4 जा 100 and 4 10 जा 40, असं झालं 40. And therefore, according to Archimedes' principle, when the piece is dipped in water, water of volume equal to the water of piece, that is 40 cc. मग जेव्हा आपण एखादा तुकडा पाण्यामध्ये बुडवतो तो तेव्हा त्याच्या आकारमाना इतकाच असतो, जेवढा त्याच्या व्हॉल्यूम इतकाच असतो, आणि will be display. The loss in the weight of the piece will be equal to the weight of displaced water 40 ग्राम. आपण बघितलं होतं की इथे पाणी आहे आणि या पाण्यामध्ये एखादी बॉटल जर आपण बुडवली तर ती बॉटल म्हणजे सपोज ती बॉटल हलली तर त्याच्या जागी ते काय, पाणी त्याचं वेट घेतं, म्हणजे पाणी डिस्प्लेस होतं. म्हणजे वेट इन वॉटर जे आहे ते 100 पाण्यामधलं जे वेट आहे ते 100 ग्रॅम, म्हणजे एअर मधून जर आपण 100 ग्रॅम मायनस 40 केलं तर एअरचं वेट मिळेल आपल्याला, वॉटर मधलं वेट मिळेल आपल्याला 60 ग्रॅम. म्हणजे पाण्याच्या वजना इतकं, म्हणजे 40 ग्रॅम एवढं जे आहे. आपण काय केलं की एअरचं वेट जेवढं आहे त्या एअरच्या वेटमधून त्याचं व्हॉल्यूम आपण मायनस केलं, त्या 40, म्हणजेच त्याचं पाण्यातलं वेट किती आलं, 60 ग्राम. ओके, तर परत ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आणखी छान कळेल. थँक्यू.